पहिल्यांदा आपल्याला राज्यसभेत अधिवेशन झाले, त्यानंतर 3 वेळेला मी लोकसभेमध्ये होतो. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये जे नेते गेले त्याच्यामध्ये सर्वात जास्त वेळा संसदेमध्ये गेलेला मी असणे शक्यता 6 वेळेला गेले. ठीक आहे, संसदेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी देशभराची देशाच्या समस्या त्या ठिकाणी समजत नाही. देशाच्या समस्या समजून घेऊन आपणाला त्याच्यावर उपाययोजना करता येतात. आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून मी माझी कामगिरी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केली आहे आणि मला समाज कल्याणाचं चांगलं समाजाचं कल्याण केल्याशिवाय आपले कल्याण होते आणि आपल्या कल्याणासाठी समाजाचं कल्याण या समाजाने आपल्याला खूप केलेलं आहे. या कार्यकर्त्यांच्या मुलाला मी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलो आणि बाबासाहेब आंबेडकरांची कृपा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद यामुळे मला दिल्लीपर्यंत जाता आलेला. त्यामुळे तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले आणि मला तिसऱ्यांदा राज्यसभा मिळाली आहे. एक तर ज्या सरकारमध्ये मी आहे त्या सरकारचं विजन आहे सबका साथ सबका विकास. 2047 पर्यंत ज्यावेळेला देशाच्या आझादीची शताब्दी साजरी करण्यात येईल त्यावेळेला आपला देश फार उंच अशा जागेवर तुटलेला असेल. एक काळ असा होता की भारताबद्दल तेवढी आपुलकी अनेक देशांना नसायची. पण या 10-11 वर्षाच्या कालखंडामध्ये भारत देशाबद्दल अट्रॅक्शन वाढलेलं आहे. भारत हा इकॉनॉमीमध्ये 4 नंबरवर आलेला आहे. सध्या अमेरिका नंबर 1ला आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला जर्मनी आहे आणि 4 नंबरला 6 महिन्यापूर्वीच आपला देश 4 नंबरच्या इकॉनॉमीवर आलेला आहे. त्याचे कारण हे आहे की नरेंद्र मोदीचं विजन आहे की मेड इन इंडिया. ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या सगळ्या वस्तू आपण बनवल्या पाहिजे. त्या वस्त्या बाहेरून मागवून त्यामध्ये किमती वाढवण्यापेक्षा आपल्या देशामध्येच आपण त्या वस्तू बनवल्या पाहिजे आणि तेवढी आपल्यामध्ये पात्रता आहे, तेवढी आपल्यामध्ये आहे आणि त्यामुळं मेड इन इंडियाला महत्त्व दिलेलं असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट आपल्या देशात होतो आणि इम्पोर्ट हा कमी प्रमाणामध्ये आपण तर त्यामुळे आता आम्हाला विश्वास आहे की 1 ते 1.5 वर्षाच्या आतमध्ये भारत देश इकॉनॉमीच्या नंबर 3 वर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि एक मी ज्या सरकारमध्ये आहे ते सरकार नरेंद्र मोदींचं सरकार हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारं सरकार आहे. एवढंच नव्हे तर कुठलंही सरकार आलं तरी त्यांनी संविधानाला मानलं पाहिजे आणि संविधानाची शपथ घेऊन आपण त्या पदावर आपण सगळे आम्ही केलेलो आहोत. त्यामुळं संविधान जे आहे ते मजबूत करण्याची जबाबदारी सरकारने आपल्या अंगावर घेतलेली आहे आणि नरेंद्र मोदींनी संविधानाला माता टेकून शपथ घेतली आहे आणि नरेंद्र मोदींच्या अनेक भाषणांमध्ये पहिले पंतप्रधान पाहिलेत आणि हे पंतप्रधान पाहिले तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावांचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये अनेक आपल्याला पाहायला मिळतो आणि समतेची भूमिका, मानवतेची भूमिका, सर्व जाती धर्मांना न्याय देण्याची भूमिका. आता जर त्यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाच्या वेळेला नरेंद्र मोदींनी आपली भूमिका मांडलेली आहे की रमजान सारखा एक अत्यंत महत्वाचा सण जो आहे मुस्लिमांचा तो या ठिकाणी होत असताना असं युद्ध होणं ही बाब अत्यंत चुकीची आहे. ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने जनधन योजना जी आहे जनधन योजनेचे अकाउंट देशामध्ये जवळजवळ 57 कोटी उघडण्यात आले आहे. जवळजवळ 56 कोटी मुद्रा योजनेचं लोन अनेक लोकांना मिळालेलं आहे. त्यानं उज्ज्वला योजनाचे 10 करोडपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे.
4 करोड फॅमिलीला प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालेलं आहे. 3 करोड लोकांना पुन्हा घर देण्याचं बजेट अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. आणि 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजना जी एका वर्षाला एका फॅमिलीला 5 लाख रुपये मेडिकल ट्रीटमेंटसाठी देण्यात येतात अशी ती स्कीम आहे. तर त्यामध्ये 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा झालेला आहे आणि 12 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये शौचालय बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर नल से जल ही एक योजना आहे आणि प्रत्येक घरामध्ये नळ आला पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रयत्न आमच्या सरकारचा आहे. ज्या आमच्या सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, माझ्या मंत्रालयाने इकॉनॉमिक विकास शिक्षणला EWS जे आरक्षण आहे ते 10% आरक्षण दिलेलं आहे. आणि या आरक्षणाचा फायदा मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, हिंदू, बुद्धिस्ट किंवा कुठल्याही जाती धर्माचा म्हणून जातो. जो जी फॅमिली SC, ST, OBC मध्ये येत नाही, ज्या फॅमिलीला आरक्षणाचा फायदा होत नाही, अशी फॅमिली मग ती हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल किंवा जैन असेल, कुठल्याही धर्माची जी व्यक्ती असेल ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, त्या कुटुंबाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण देण्यात येऊन आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला देऊ नका असा कुठेही कायदा नाही. त्यामुळं आमचं सरकार मुस्लिम विरोधी आहे या अफवांवरती विश्वास ठेवता कामा नये. आमचं सरकार सर्व धर्म समभावाची भूमिका घेणार आहे. पक्षाची भूमिका वेगवेगळी काही सरकारची भूमिका जी आहे ती सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे. म्हणून मी त्या सरकारमध्ये आहे की जे सरकार अत्यंत विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेलं आहे. मी काँग्रेसच्या काळामध्ये मी काँग्रेसच्या सोबत मी राहिलेलो, UPA सोबत मी राहिलेलो. त्या काळामध्ये विकासाचे दरवाजे सगळे बंद होते. नरेंद्र मोदी आल्यानंतर विकासाचे दरवाजे एकदम उघडण्यात आले आणि आपल्याला माहीत आहे की अनेक नॅशनल हायवे देशामध्ये नितीन गडकरींच्या अत्यंत अनुभवी आणि अत्यंत प्लॅनिंगने अनेक नॅशनल हायवे झालेले आहेत. आता मी संभाजीनगरवरून आलो तर तो नॅशनल हायवे आहे, इथं मी 2-2.5 तासामध्ये मी या ठिकाणी पोहोचलो. पूर्वी संभाजीनगरहून यायला आम्हाला 4-4 गाडीच्या तास झाले. त्यामुळे कनेक्टिव्हिटी जी आहे कनेक्टिव्हिटी फास्ट करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारचा आहे. आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेलं जे बजेट आहे या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा 2 लाखाचं कर्ज माफ करण्यात आले. उद्धव ठाकरे म्हणतात की सगळा 7-12 कोरा त्यांचा जो 7-12 आहे तो 7-12 कोरा करण्याचं हळूहळू होईल. त्यांचा 7-12 कोरा होता सरकार कोरा उतरला नाही. सरकारकडे जे पैसे आहेत तो बजेट आहे सगळ्या डिपार्टमेंटला त्याच्यावर लागते. आणि या बजेटमध्ये हे बजेट जवळजवळ 7 लाख करोडचं बजेट आहे. आणि भारत सरकारचं जे बजेट आहे ते बजेट या वर्षीचं 53 लाख करोडचं बजेट आहे. या बजेटमध्ये माझ्या मंत्रालयाला 1,98,000 करोड 1,58,447 कोटी रुपये मिळालेले आहे. जवळजवळ 2 लाख कोटी बजेट माझ्या मंत्रालयात बजेट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शेड्यूल कास्टसाठी 23,400 कोटीचं बजेट आहे. जवळजवळ 21,000 कोटीचं बजेट आहे. आणि लाडकी बहिणीची स्कीम अजिबात बंद होणार नाही हे सांगण्यात आलेलं आहे. आणि 2100 रुपये देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं तर ते जरी आता अडचणीमुळे जरी करता आलं नाही तरी सरकारला माझी नम्र सूचना आहे की आपण इलेक्शनच्या 2024च्या इलेक्शनमध्ये आपल्या महायुतीच्या वतीने आपण महिलांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर 2100 रुपयांमध्ये आता नाही पण नंतरच्या काही काळानंतर कधी काही वेळानंतर कधी त्यांना महिन्याला 2100 रुपये द्यावे तशी आपली सूचना आहे. त्यानंतर महाड चौदा तळ्याचा सत्याग्रह जो आहे तो बाबासाहेबांनी केलेला होता 1920 मार्च 1927ला. त्याला आता या 2027ला 100 वर्ष पूर्ण झालं आहे. तर त्याच्यासाठी ही धोरण बजेट ठेवलेलं आहे.
पण आमच्याकडून मागणी अशी आहे की त्या ठिकाणी एक महाड 14 तळे सत्याग्रहाचं प्राधिकरण करावं आणि क्रांतीभूमीच्या बाजूला एक 25-30 एकर जमीन आहे ते करून त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक उभं करावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचं जसं कर्ज माफ केलेलं आहे जसं शिरूर कालची जी महामंडळं आहे त्यामध्ये महात्मा फुले महामंडळ आहे, अमरावती विकास महामंडळ आहे, गिरगाव आहे, अशी महामंडळं आहेत. त्या महामंडळांचं एक 700-800 करोडचं बजेट लोन आहे ते लोन आहे ते लोन माफ करावं अशी एक आमची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. आणि मागासवर्गीयांच्या महामंडळांचं गोरगरिबांनी घेतलेलं माफ करावं अशा पद्धतीची एक आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की प्रत्येक कुटुंबाला खेड्यामध्ये 5 एकर जमीन देण्याची स्कीम सरकारने हातात घेतली आणि सरकारने एक अभ्यास कमिटी नेमावी आणि त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कुठल्याच जातीचा माणूस जातो प्रत्येक गावामध्ये भूमी लोकांची संख्या किती आहे तर प्रत्येक गावामध्ये एका फॅमिलीकडे जर 5 एकर जमीन असेल तर ती फॅमिली गरिबी रेषेच्या वरती काही क्षणामध्ये किंवा काही वर्षांमध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये 25 कोटी लोक गेल्या 10 वर्षांमध्ये गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत आणि अजूनही राहिलेले जे लोक आहेत त्यांना सुद्धा गरीब रेषेच्या वरती आणायचं आहे. सरकारची MSME नावाची एक स्कीम आहे त्याच्यामध्ये 40, 50, 60, 70, 80, 90 टक्के सबसिडी आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे ही अर्धा एकर जमिनीवर 5 टँक टाकायचे आणि ती योजना 50 लाखाची आहे त्याच्यामध्ये 30 लाख रुपयाची सबसिडी आहे आणि 5 टँक टाकले 6 महिन्यानंतर त्याचं मासे विकण्यासाठी येतात आणि व्यापारी येऊन ते घेऊन जातात. 6 महिन्यामध्ये महिन्याला जवळजवळ 90,000 1 लाख रुपये एवढे त्यामध्ये फायदा मिळतो. अशाही सगळ्या योजनांकडं आमच्या दलित तरुणांनी बाकीच्या समाजातल्या सगळ्या तरुणांनी मराठा तरुणांनी बहुजन तरुणांनी सगळं लक्ष देणं आवश्यक आहे आणि अशा योजनांचा फायदा घेतला पाहिजे. माझ्या मंत्रालयाची व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे त्यामध्ये लिमिटेड कंपनी बनवायची आणि 15 कोटीपर्यंत त्यामध्ये लोन मिळते. त्यामुळे अशा काही ज्या सगळ्या योजना आहेत या योजनांचा फायदा उठवून आपण गरिबी हटवणे आणि बेरोजगारांना रोजगार देणे 5, 10, 15, 20, 25 लोकांना त्यामध्ये रोजगार. एक MSME जी योजना आहे की 1 कोटीचा एक ग्रामीण आहे आणि त्यामध्ये 90 लाख रुपये MSME मिळतात आणि 10 लाख रुपये आपले टाकायचे आणि गावामध्ये ग्रामीण जर टाकला त्यामध्ये 80 ते 100 लोकांना रोजगार मिळतो आणि जवळजवळ 10,000, 12,000 एवढे पैसे महिन्याला त्यांना पगार मिळतो. अनेक स्कीम्स आहेत त्याचा फायदा सगळ्यांना उठवावा. तर आम्ही ज्या सरकारमध्ये आहे मला नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी मला एकदा संधी मिळालेली आहे. काही लोकांना वाटत होतं माझा पत्ता अर्ज व्हावा पण माझा पत्ता अर्ज होऊ शकत नाही. आता त्याचा विषय नाही ते शेवटी काय बातम्या आल्या होत्या बाबा आपल्याला कदाचित घेणार नाही आहे पण न घेण्याचं काही करण्याची बात नाही आहे. मी प्रामाणिकपणानं माझा पक्ष देशभरामध्ये वाढवलेला आहे. माझा पक्ष सध्या पांडेचेरी आणि नागालँड आणि मणिपूरमध्ये रिकग्नाइज आहे. 2 ठिकाणी माझ्या पक्षाला कर्नाटकाने सपोर्ट मिळालेला आहे आणि अजून 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रिकग्नाइज झाला तर या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. सध्या देशामध्ये 4 पक्ष राष्ट्रीय मान्यतेचे आहे. BJP नंबर 1ला आहे, 2 नंबरला काँग्रेस आहे, बसपा 3 नंबरला आहे, 4 नंबरला आम आदमी पार्टी आहे आणि जर आता 2 राज्यामध्ये आता दादरा नगर हवेली आहे, दमण आहे, अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे, सगळी जी राज्य आहे त्या राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये प्रत्येक राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळे आता या 5 वर्षामध्ये माझा प्रयत्न आहे की ते बहुजन पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून आणि एक 4 पक्षांच्या यादीमध्ये 5वा पक्ष म्हणून
माझा पक्ष त्यामध्ये कदाचित शकेल असा माझा प्रयत्न आहे. आणि माझं जे मंत्रिपद आहे एक गोरगरिबांच्या लोकांसाठी, दुधी झोपडीच्या लोकांना स्वतः मतदान देण्यासाठी, दलितांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि अनेक ज्यांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी माझ्या मंत्रिपदावर उपयोग करणार आहे. आणि माझी राज्यसभाही आता टूपर्यंत आहे, 6 वर्षासाठी जी आहे. 2014 मी BJPच्या अलायन्समध्ये आलो, इंडियामध्ये आलो आणि मला पहिल्यांदा लोकसभेच्या अगोदर राज्यसभा मिळाली होती आणि आता तिसऱ्या वेळेला मला राज्यसभा मिळालेली आहे. त्याचा उपयोग मी माझ्या समाजासाठी, देशासाठी, महाराष्ट्रासाठी करेन. एवढं त्या पद्धतीने साहेब, लाभाचे पद फक्त आपणच घेता, कार्यकर्ते उपाशी घेतात बुवा असे आपल्यावर आरोप होतो. याच्यावर आपण काय म्हणतो? लाभाचे पद आपणच स्वीकारून घेता बुवा आणि कार्यकर्त्यांपर्यंत हे पद जात नाही तर कार्यकर्ता उपाशी राहतो. कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळायला हवी, पण मित्रपक्षांवर मिळत नाही. आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आमचे लोक निवडून आलेले आहेत त्याच्यासमोर. परंतु जेवढं आपल्याला आम्हाला वाटायला हवा होता तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या नाही. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे की RPL MLC देण्याचं मान्य केलेलं आहे, 1-2 महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्यानंतर काय 40-50 जर आपल्याला हे महामंडळ मिळाली, सदस्य ज्यांनी मिळाले तर प्रत्येक जिल्ह्याला एक तरी महामंडळ जे आहे ते एखाद्या कार्यकर्त्याला देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. जिल्हा कमिटी आहे, तालुका कमिटी आहे, SO आहे, काही इतर ज्या काही कमिटी आहेत महानगरपालिकेच्या, तर त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आपण म्हणता घरी आहे की माझा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे. पण BJPकडे एवढ्या लोकांची गर्दी झालेली आहे की त्यांना त्या लोकांना सांभाळणं अवघड झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला ते चर्चेमध्ये घेत नाही. सुरुवातीला त्यांच्या लोकांची ॲडजस्टमेंट करता यांच्या नाकीनं होतं आणि मग आम्हाला शेवटी बोलवतात आणि मग सांगता की तुम्हाला जागा काय सुटणार नाही किंवा ही जागा सुटलेली नको आहे ती. ठीक आहे, त्यांची अडचण असली तरी माझी आग्रही मागणी अशी आहे की माझा पक्ष आहे, छोटा पक्ष असला तरी इमानदार पक्ष आहे. त्यांच्यासोबत राहतो, त्यांच्यासोबत प्रामाणिकपणाने राहण्याची माझी भूमिका आहे. उलट बोलणं, धमक्या देणं हे माझं काम अजिबात नाही. पण त्यांनी त्यांची अडचण ते पाहतात, पण आमच्या अडचणी माहिती पाहिजे. माझ्यासोबत कार्यकर्त्यांच्या सभे देशभरामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांना सत्तेचं काय मिळालेलं नसतानाही माझ्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे. म्हणून मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाता आलेलं आहे. कार्यकर्ते नसते तर माझी ओळख झाली नसते. त्यामुळे अनेक वर्षांपासून हे कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिलेले आणि यावेळेला समजा मला मी सांगितलं होतं की जर मला राज्यसभा मिळाली नाही तरी चालेल, जर मिळाली नाही तरी माझा पक्ष तुमच्यासोबत राहणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना एक संधी मिळाली पाहिजे. मी तर 3 वेळेला मंत्री राहिलेलोच आहे. दिल्लीमध्ये माझ्या राहण्यामुळं एक कार्यकर्त्यांची कामं जी आहे बाकीच्या सत्तेत नाही म्हणता आलं तरी माझ्या नावाने किंवा RPIच्या नावाने त्यांचे अनेक काम होतं. त्यामुळं आता मी मंत्री होण्याच्या अगोदर मी साधा यशवंत होतो महाराष्ट्रामध्ये. मी काही कुठल्या पदावर त्यामुळे एखादं मंडळ मिळाली किंवा समिती मिळाली म्हणजे किंवा फार मोठा होतो असा अनुभव नाही. त्यामुळे कार्यकर्ता हे पद हे कुठल्याही पदापेक्षा फार मोठं आहे. मंत्रिपदापेक्षा किंवा खासदार आमदारीपेक्षा तरी कार्यकर्त्यांना माझी नवी विनंती आहे की ज्याला निवडणूक लढायची आहे त्यांनी बहुजन समाजाला, अल्पसंख्याकांना, मराठा समाजाला सगळ्यांना धरू मित्र पक्षाने जागा सोडली नाही तर आपण आपल्या बळावर उभं राहून निवडून आलं पाहिजे अशी तयारी सुद्धा आपली असली पाहिजे. असं साहेब की आता प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं अशी आपली नेहमीचीच मागणी असते. मात्र असं आहे की आपण भाजपच्या दावणीला पण बांधला असा आरोप त्यांच्याकडून कायम केला जातो. तसं होतं नाही. मी कोणाच्या दावणीला बांधली गेलेलं नाही आहे. मी कोणाच्या दावणीला बांधली गेलेलं नाही आहे. हा पॉलिटिकल अलायन्स आहे आणि असे तुम्ही शब्द पूर्वी बोलून त्यांचा काय फायदा कोणाच्या दावणीला
जे हिंदू धर्म जो आहे तो एका पक्षाला सत्तेवर येणं अशक्य आहे. म्हणून हा एक पॉलिटिकल अलायन्स आहे एनडीए म्हणजे पॉलिटिकल अलायन्स आहे.